नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत माधव परांडे. मी एक दूध व्यावसायिक आहे. तर तुम्ही बघू शकता इथं ऊस आणि वाड्याची कुट्टी आहे. इथं सरकी पेंड, चुनी, भुस्सा याचं सगळं आंबवण तयार केलेलं आहे. इथं आहे मोहरीचं तेल, यामध्ये आहे पीठ. ते खाद्य ते आपण आता सकाळी एका म्हशीला 15 किलो कुट्टी, ऊसवाड्याची कुट्टी, संध्याकाळी 15 किलो कुट्टी, त्यानंतर सरकी, गव्हाचा भुस्सा, चणा चुनी हे सर्व मिळून एक 4 ते 4.5 किलो एका म्हशीला सकाळी एका संध्याकाळी अशा प्रमाणात टाकलं जातं. त्यानंतर हे जे मोहरीचं तेल बघताय तुम्ही, ते 200 ग्रॅम एक दिवसाआड करून प्रत्येक म्हशीला आंबवणमध्ये मिक्स करून दिले जातं. आणि त्यानंतर हे जे पीठ आहे एका म्हशीला सुमारे एक अर्धा ते पाऊण किलो एक टायमिंगला दिले जातं. हे जे पीठ आहे गहू, ज्वारी, बाजरी असं सर्व धान्यांचं मिळून तयार केलेलं पीठ आहे. ते टाकलं तर म्हशी आवडीने खात्यात व सगळं काय त्यांना जे दिलं आहे तिने जर एवढं खाद्य खाल्लं तर तिचं शरीर रचना सुधारते, दूध वाढीसाठी त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे ती जास्त काळ दुधावर टिकून राहते. त्यामुळे आम्ही एवढं प्रमाणात खाद्य आम्हाला